श्री रामनवमी उत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील विजयनगर पहाडे पुष्प परिसरात अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि रामायण संगीत कथा कीर्तन महोत्सवाचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। या कार्यक्रमाला सुरू होऊन 2 दिवस झाले असून हरिनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेलाय। तसेच ज्ञानेश्वरी पारायणातून आध्यात्मिक संदेश देण्यात आला, तर रामायण संगीत कथा कीर्तनातून प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचं वर्णन करण्यात आलं। या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। आज संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये विजयनगर पहाडे पुष्प या ठिकाणी सर्वच महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ, युवा मंडळ सर्वांनीच इथे एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताहाचं रामनवमी विषयी निमित्त आयोजन केलं आहे। अगदी सुंदर नियोजन आहे। सर्वांचं अगदी प्रोत्साहन, अगदी उत्साहामध्ये सर्व उत्साहित आहे, आनंदीमध्ये आहेत। पहिलंच वर्ष आहे पण वाटत नाही की पहिलं वर्ष आहे म्हणून। खूप छान नियोजन आहे, उत्साही आहेत सर्वजण एकत्र येऊन। खरं तर एकाचं काम नसतं हे, यात सगळेजण येऊन अगदी उत्साहाने हा कार्यक्रम महिलांचा सहभाग खूप छान आहे। अगदी म्हणजे महिला एकतर पहिलं महिलांना एक चूल आणि मुलं एवढंच होतं, पण तसं या महिलांना दाखवून दिलं नाही किंवा आपण पण काहीतरी करू शकतो। अगदी त्याच पद्धतीने सर्व महिला मंडळ एकत्र येऊन या सप्ताहाचं आयोजन, यामध्ये सहभाग असेल, एक त्यातला उत्साह असेल, अगदी कोणत्याही गोष्टीची कमतरता न पडता सगळ्या गोष्टीतून अगदी उत्साह आणि आनंदाने पूर्णपणे साजरी करतात। खूप गोड आणि खूप छान नियोजनामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे। तर विजयनगर मध्ये गेली 35 वर्षे आतापर्यंत असं एक पहिल्यांदा असे घडले तेव्हा आम्ही रामनवमी ते 7 दिवसाचा हा पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह करीत आहे। आणि या सप्त्यातून आम्हाला एकच प्रेरणा भेटते का आमचे येणारे बाल्यवर्ग किंवा या ठिकाणी वृद्ध माणसं यांच्यावरती मोठा सांस्कृतिक आणि वारस हा हे सगळे वारकरी संप्रदायामध्ये असणारे मोडणारे आमचं विजयनगर खरोखरच गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर कीर्तन, या सर्व पूर्णच्या पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह आम्ही या ठिकाणी करीत आहे। भारती विजयनगर आमच्या इथे हा आज धर्मवीर मोरेश्वरजी सावे कार्यालय आहे। याच्यामध्ये आम्हाला सावे साहेबांनी हे कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे आणि यामध्ये दरवर्षी नवरात्र उत्सव असतोच। परंतु यावर्षी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की इथे जवळपास बरेच नागरिक राहतात आणि सगळा दर वेळेस स्लम एरिया म्हणून असतो हा, पण आम्ही हा उत्साहाचा साजरा करतोय नवरात्राचा रामनवमीचा जो उत्साह आहे सप्ताहामध्ये या आमच्या दिवसभराच्या पूर्ण याच्यामध्ये हे करून आखलेला आहे, योजना आखलेल्या आहेत। आणि यामुळे याच्यातून असा संदेश जावा जनतेला की यामधून रामाचं जसं चरित्र आहे, रामाच्या चरित्राप्रमाणे सर्वांनी वागलं पाहिजे। जसं आपण भगवद्गीतेतून भगवतेचं वर्णन करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं वाचन करतो, त्याचप्रमाणे रामाच्या चरित्रातून आपल्या समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे यातून सगळ्यांना जनतेला संदेश गेला पाहिजे। जय श्रीराम। जय श्रीराम। आमच्या इथे या वर्षी दिवसापासून आम्ही सप्ताह आयोजित केलेला आहे। 20 तारखेपासून ते 27 तारखेला गाण्याचं कीर्तन आहे। तसेच रोज रामकथा आहे 2 ते 5, सकाळी 5 ला काकडा आरती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर गाथा भजन, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 कीर्तनाचं आयोजित केलेलं आहे।